एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 31. जगी एकला सद्गुरु एकनाथू, असे बोलती सर्व ही विश्वमातू. जया उपमा होन एक देता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. एकनाथांच्या घराला मुळातच मंदिराचं पावित्र्य प्राप्त झालं होतं आणि आता तर सावकारानं त्याच्याच दर्शनी भागात विठ्ठलाचं मंदिरच बांधलं होतं. त्यामुळं मंदिराचा सभामंडप म्हणजे नाथांच्या घराचा अविभाज्य भागच झाला होता. सभामंडपात त्यांची नित्यशः शतपावली चालत असायची. त्यावेळी मनात विविध विषयांचे चाललेलं मंथन सूत्रबद्ध व्हायचं. त्याला बुद्धीच्या कसावर घासलं जायचं आणि हळूहळू शब्द ब्रह्म साकार व्हायचं. ही स्फूर्ती अनावर झाली की भिंतीकडेला टेकलेल्या लेखन साहित्यापाशी ते येऊन बसायचे आणि मनातल्या भावना लेखणीद्वारा कागदावर साकार व्हायच्या. विविध अभंग, पद, गवळणी, श्लोकांची सहज निर्मिती व्हायची. शतपावली करू लागले की नाथांना विषयांचं स्फुरण होतं. त्यांची लेखन प्रतिभा उजळू लागते. त्यावेळी त्यांच्याशी बोललेलं त्यांना आवडत नाही हे गिरिजाबाईंना माहिती होतं. त्यामुळं कोणत्याही कारणास्तव पतीची भावसमाधी भंग करण्याचं धाडस त्या करत नसत. शिवाय त्यांनी आपल्या कन्येलाही तशीच शिकवण दिली. वडिलांच्या या नाजूक मृदू हळुवार मनस्थितीत त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही किंवा काही हट्टही करायचं नाही. ही कन्या म्हणजे नाथांची लीला त्यांची फार लाडकी. तिच्याबरोबर ते लुटूपुटूची भातुकली खेळत, कधी सागरगोटे बिट्ट्या खेळत. तिचा बाळहट्ट पुरवताना ते अधूनमधून रुसल्याचा आविर्भावही करत. ती जर रुसली तर तिला गुदगुल्या करून हसवत असत. नाथ नेहमी म्हणत की बाळरूप म्हणजे देवरूप अनंत जन्मीच्या ऋणानुबंधानं आपल्या घरी जन्माला येतं. त्याचं रक्षण संवर्धन करणं म्हणजे आपलं कर्तव्यच नव्हे तर ती ईश्वर सेवा असते आणि आपली हौसही असते. लीला आपल्या वडिलांना साजेसाच वृत्तीची ती होती. सात्विक, नित्यसंतोषी आणि बालवयातच चांगली समज असलेली. त्यामुळं ती आईनं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे पालन करायची. वडिलांच्या शतपावलीच्या भावसमाधीचा ती कधीही भंग करत नव्हती. नित्याप्रमाणे दुपारी वामक कुक्षी झाल्यावर नाथांची शतपावली सुरू झाली. आज विचार गुंत्यातून सूत्र सापडत नव्हतं. कसं सातत्याने विचार एकात एक गुंफले जात होते. मी कीर्तन पुराणातून जो विषय प्रतिपादन करतो तो किती मंडळींना समजतो? कीर्तनाला गर्दी होते याचा अर्थ त्यांना विषय समजतोच असं नाही. कुणी केवळ देवाचं नाव घेण्याच्या इच्छेने येतात, कुणाला गाणं आवडतं किंवा ते कीर्तनात ऐकायला मिळतं म्हणून येतात, तर कुणी मोकळ्या हवेत तेवढी शतपावली होते म्हणून येतात, तर कुणी घराच्या कुटुंबाच्या कटकटी टाळण्यासाठी येतात. पण माझा हेतू तर जनसामान्यांतून जो भागवत धर्म विस्मरणात गेला आहे त्या भागवत धर्माचं जनजागरण करायचं आहे. परसत्तेमुळं लोक सत्व विसरले आहेत. केवळ लाचारी म्हणजे वैभवप्राप्ती अशी चुकीची धारणा होते आहे. हिंदू धर्माच्या श्रेष्ठत्वाची जाण नाहीशी होऊन जे परधर्माबद्दल अभिमान बाळगू लागले आहेत त्यांना ह्या सनातन आर्य धर्माच्या उत्तुंगतेचं दर्शन घडवण्याचा माझा मनोमनी हेतू आहे. तो ह्या कीर्तन प्रवचनामुळं सार्थ होतो का? फक्त बुद्धिजीवी, फक्त शिक्षित मंडळींनाच ह्याचा लाभ होतो की काय? मग बाकीच्यांच्यासाठी, तळागाळातले गोरगरीब अशिक्षित मागासलेल्या मंडळींसाठी मी काय करू शकेन? अशा अनेक विचारांची झुंबड नाथांच्या मनी साठत होती, पण मार्ग सापडत नव्हता. तेवढ्यात बिब घ्या बिब घ्या, शिककाई घ्या शिककाई अशी आरोळी लागोपाठ 2-3दा ऐकू आली. भाकरीचा चतकोर आणि त्यावर चटणीचा गोळा देऊन गोदा धावतच दारात आली. तिच्याबरोबर तिच्या दोघी मैत्रिणी पण बाहेर आल्या. त्यांनी भातुकलीचा डाव म्हणला होता, पण त्यांना आता त्याचा कंटाळा आला होता. कुणीतरी म्हणाली, चला ग आपण गजगे खेळू. पण गोदाला काही केल्या तिचे सागरगोटे सापडेनात. तेवढ्यात बिब घ्या बिब ती ललकारी मुलींनी ऐकली म्हणून आईकडून भाकरीचा चतकोर तुकडा घेऊन त्याच्या बदल्यात सागरगोटे घ्यायला गोदा बाहेर आली. अगं गोजाबाई, थांब ग थांब गोजाबाई, गोजाबाई. गोदानं आरोळी दिली. भाकरी घेऊन घेतलेल्या त्या 9 खौ सागरगोट्यांचा आनंद अमाप होता.
गोदानं उंजळीत ते झेलायला सुरुवातही केली आणि घरात माघारी येऊ लागली. सभामंडपातून जाणाऱ्या आपल्या लाडक्या कन्येकडे पाहता पाहता नाथ शतपावली करायचे थांबले. बैंगणी रंगाची रुंद काठाची परकर चोळी घातलेली, तिच्या घट्ट आंबाड्यातून सुटलेली बट गालावर रेंगाळत होती. काचेचे बिलवर मनगटावर घट्ट बसले होते आणि ठसठशीत कुंकवा इतकंच डोळेही आनंदाने ललाकत होते. नाथ तिला पाहताच हसले आणि म्हणाले, लीला, उंजळीत काय तुझ्या? गोदा आनंदली. खरं तर तिला आपल्या उंजळीतले गजगे केव्हा एकदा बाबांना दाखवते असं झालंच होतं. पण आईनं भाकरीचा चतकोर देताना बजावलं होतं, हळूच घरात या, इकडच्यांशी काही बोलू नका बरं. म्हणून ती गुपचूप घरात निघाली होती. पण नाथांनी हाक मारताच ती उड्या मारतच त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, बाबा बाबा, गोजाबाईकडून हे छान छान हिरवेगार गजगे घेतले. मला आमच्याबरोबर खेळायला येता का? तुम्हाला पहिलाच डाव देईन आले मग मी. वाकडी मान करून समजुतीच्या स्वरात बोलणाऱ्या कन्येचं ते गोड रूप नाथांना फार भावलं. ते म्हणाले, वा छान, पण मला कुठे येतात तुमच्यासारखे गजले खेळायला? मी आपलं लिंबू तिंबू होऊन चालेल. नाथही तिच्याच भाषेत तिला बोलले. सगळ्या चिमुकल्या मैत्रिणी लाजल्या आणि इश्य म्हणून माझघरात पळाल्या. पण बाहेरून पुन्हा साद ऐकू आली, बिब घ्या बिब, सागर गोट्ट घ्या, सय्या घ्या, दृष्टमन्नी घ्या, पोत घ्या वो बाई. नाथ दिंडी दरवाजात आले. आपलं अनंत ठिगळांचं गोधडीसारखं गाठोडं सोडून गोजा सावलीला बसली होती आणि आरोळी देत होती. बिब घ्या बिब. हाडकुळीशी पोक काढून बसलेली गोजाबाई आता तर फार म्हातारी झालेली दिसत होती. डोक्यावरचे पांढरे शुभ्र केस तेल पाण्याविना पार विस्कटले होते. जणू कापसाचं बोचकं ठेवल्याप्रमाणे ते दिसत होतं. भगदाड पडलेला पदरही ती वारंवार डोक्यावर घेत होती. पण विखुरलेले केस त्या भगदाडातून आर पार येत होते. दातवण लावल्यामुळं तिचे ते दात काळे कुळकुळीत दिसत होते. या वयातही ती शाबूत होतेच. ओघळलेले गाल, किंचित सुरकुतलेली हनवटी, डोळ्याखालची काळी वर्तुळं आणि हातांवरची लोंबकळणारी ढिल्ली पडलेली कातडी तिच्या वयाची पुरेपूर जाणीव करून देत होती. पण अद्यापही पोटासाठी धावण्याची धडपड थांबली नव्हती. बोचकं डोक्यावर घेतल्यावर हातात काठीची गरज होतीच. पण गोजाबाई बसलेली असल्यानं काठीही जमिनीवर विसावली होती. एकनाथांना दारात आलेलं पाहताच गोजाबाई मनापासून हसली. तिचे काळे कुळकुळीत दात कशाचेच दिसले, पण डोळ्यातला ओळखीचा भाव मात्र वात्सल्यपूर्ण होता. एव्हाना नाथांच्या शेजारी लीला आणि तिच्या मैत्रिणी येऊन उभ्या राहिल्या होत्या. गोजाबाई डोळे बारीक करून नाथांना न्याहाळत म्हणाली, लेकरा, बरं आहेस ना? आपल्या एवढ्या मोठ्या बाबांना लेकरा म्हणणारी गोजाबाई पाहून लीलाला फार आश्चर्य वाटलं. नाथ म्हणाले, गोजाजी, मी बरा आहे. तू कशी आहेस? अगं, भाकरीसाठी तुला अजून वणवण फिरावं लागतं का? नग फिराया. अरे पुता, मला म्हातारीला जेवायला लागतं ना. थोडं थांबून ती म्हणाली, अरे बाबा, तू अन्न छत्र घालतोस, इतकी माणसं तुझ्याकडे येऊन जेवतात. मी जर तुझ्या दारात थांबलो तर माझं बी पोट भरल की? हो हो, तेच म्हणतो मी गोजाजी, नाथ महाराज म्हणाले. जमिनीवरची काठी पुन्हा जमिनीवर आपटत ती म्हणाली, अरे तेच काय म्हणतोस माझ्या लेकरा? असं फुक्कटचं बिनकष्टाचं खाऊ म्हणतोस? अरे तो माझा धरम नव बरं. आणि असं म्या चारदारी हिंडतो तेव्हा 4 बिमार माणसांना या पोतडीतली दवा दारू देतो. त्या दुखण्या इताईंची दुखणी बरी होतात आणि माझ्या पायपिटीचं सार्थक बी होतंय. काय समजलास? ते तू काय की बोलतो की सार्थक आणि फिरतक? आणि बघ, मला बी जमू लागलं आता. एव्हाना गिरिजाबाई तिथे आल्या होत्या.
त्यांच्याकडे हस्तनिर्देश करून गोजा आजी म्हणाली, ही तुझी बायली लई भाग्याची हाय हं. पोरी, तुला बुरगुंड होईल ग, बुरगुंड. गोजाबाईनं तोंड भरून आशीर्वाद दिला. गिरिजाबाई मनोमनी सुखावल्या आणि लाजल्या. गोजाबाईच्या बोलण्यातला तो उधाण आलं होतं. ती गोदावरीकडे पाहत म्हणाली, पोरी, हा तुझा बा तुझ्या परीस बरका होता, असा लई बारका होता. तवापासून मी याला पाहतो हाय बरं. आज तो मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत, लई मोठा झालाय. परतवा त्याले नाक सुधीक पुसता येत नव्हतं. सारखा नाकातून शेंबूड गळायचा आपला. त्याच्या आजीनं माझ्या पोतडीतली दवा त्याला दिली, तवा कुठं गुण आला बघ. एकनाथांचं बालपण सांगणारी ती गोजा आजी आणि तिच्या गप्पा सारच गमतीशीर वाटत होतं. सगळेजण गप्पा ऐकत तिथंच थांबले होते. पुढं ती गिरिजाबाईंना म्हणाली, अगं सुने, तुझी सासू गर्भार होती तवा म्या तिला छातीवर हात ठेवून म्हणलो होतो की तुला बुरगुंडा होईल. आणि मी तिला मला माहीत असलेला झाडपाल्याचा दवा दिला होता, म्हणून तुझा नवरा असा राजबिंडा झालाय, समजलीस. गोजा आजींचं पाल्लाळ सुरू होतं. जुन्या आणि कदाचित खऱ्या खोट्या गोष्टी सांगून ती सगळ्यांचं मन रिझवत होती. ती म्हणाली, नाथा, अरे माया पोतडीतल्या 72 औषधांनी 72 रोग बरं होतात. पर तू असा सिकंदर की तू 72 रोगांवर एकच रामबाण औषध सांगतोस, आणि ते म्हणजे त्या परमेश्वराचं नाव. पर तुला सांगू, तू लई चांगलं बोलतोस, पर मायासारख्या आडानी बाया बापड्यांना काही सुधीक कळत नाही ना. आम्हाला सोयीवार समजल असं काही सांगणार बाबा. तू लई गोड बोलतोस, ते ऐका वाटते, पर समजच नाही, काय बी समजना बघ. एकनाथांचं मन गोजा आजींच्या बोलण्यानं अंतर्मुख झालं. त्यांना वाटलं, मघाशी शतपावली करत असताना नेमके हेच विचार माझ्या मनात घोंगावत होते. अगदी गरीबातल्या गरीब तळातल्या माणसाला माझे विचार समजत असतील का? त्यांच्यात धर्मजागृती करायची म्हणजे नेमकं काय करायला हवे? नेमका हाच यक्ष प्रश्न गोजा आजी बोलवून दाखवत आहे. तू काय बोलतोस ते काय बी समजनाय. आणि आता इथून नाथांची विचारचक्र कशी सुरू झाली ते ऐकूया पुढच्या भागात. जय हरी.